तर बघा मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. दरवर्षी 3 मेला वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स तयार होत असतो, ज्यामध्ये पत्रकारांना त्यांच्या देशामध्ये किती स्वतंत्रपणे बोलण्याचा अधिकार आहे हे दाखवला जात असतो. तर 2024चा वर्ल्ड फ्रीडम इंडेक्स तयार झालेला आहे, ज्यामध्ये 180 देशांपैकी भारताची रँकिंग 159 आहे. तर मित्रांनो, तुम्हाला 2023ची रँकिंगसुद्धा विचारला जाऊ शकतो. तर 2023ची रँकिंग 161 होती. तर आपण आता थोडे आपल्या शेजारी असलेल्या देशांची माहिती घेऊया, जेणेकरून तुमचा कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. पाकिस्तानची रँकिंग आहे मित्रांनो 152, बांगलादेशचे 165 आणि चायनाचे 172. आपल्या सर्वांना माहीत आहे की चायना हा हुकुमशाही देश आहे. तेथील CCP ही सरकार काम करत असतो, ज्याचा लॉंग फॉर्म आहे चायनीज कम्युनिस्ट पार्टी. हुकुमशाही असल्यामुळे सरकारच्या विरोधात पत्रकारांना बोलता येत नाही, म्हणून चायनाला 172 रँकिंग मिळाली आहे. या ठिकाणी जितकी जास्त रँकिंग राहील तितकंच पत्रकारांना बोलण्याचा अधिकार कमी मिळतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण 3 मेलाच वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे म्हणून साजरा करत असतो. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स हा RSF द्वारा प्रकाशित केला जातो. RSFचा फुल फॉर्म रिपोर्टर विदाऊट बॉर्डर आहे. RSFची स्थापना 1985 मध्ये झाली आणि मुख्यालय हे पॅरिस शहरामध्ये आहे, जी फ्रान्स देशाची राजधानी आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडमचा पहिला इंडेक्स 1993 मध्ये तयार केला गेला. मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. मी असेच व्हिडिओ नेहमीच घेऊन येत असतो.